अकोले तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी येथील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब कचरू पाटील शेटे, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पळसकर सर होते, तर स्वागत श्री सुनील वाळुंज सर यांनी केले। यावेळी बाळासाहेब शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हासे मॅडम यांनी केले। आभार पुंडे सर यांनी मांडले। यावेळी आंबरे मॅडम, देशमुख मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते। गेले कळलंच नाही मला। आठवतो तो पहिला दिवस, रडतच आली। आठवेल हाही दिवस, रडतच चालली। शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला। शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला। इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला। आज इथून जाताना उदास उदास वाटतंय। आज इथून जाताना उदास उदास वाटतंय। पुढील जीवन कसं असेल काहूर मनात वाटतंय। उद्यापासून आता शाळा नाही, बेल नाही, मित्रमैत्रिणींच्या कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही, शिक्षकांची ओरडणे नाही, हे सगळं आठवून दुःख होते मला। कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला। सामान्य मुख्याध्यापक, आदरणीय सर्व शिक्षक, प्रमुख पाहुणे व माझे जिवलग मित्र, प्रथम सर्वांना माझा नमस्कार व मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, आजचा हा दिवस अत्यंत भावुक दिवस आहे। हा दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे, कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता, मात्र आज हा मुक्काम इथे संपलाय। गेली 6 वर्ष आम्ही या घरट्यात खेळलो, बागडलो, रडलो, शिकलो, पण आता या घरट्यातून भरारी घेण्याची वेळ आली आहे। आजपर्यंत आम्ही अनुभवलेले सुखाचे क्षण, काही गोड कडू आठवणी आणि आमचे संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये घेऊन जाण्याकरता आजचा हा दिवस उभा आहे। एक अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला। या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आईवडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र भेटले। ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत शाळेत आले होते, कारण त्यावेळी तिथं माझं कोणीच नव्हतं, पण आज मात्र खूप जिवलग मित्रमैत्रिणी भेटले, जीव लावणारे, प्रेम करणारे शिक्षक भेटले। या शाळेने खूप काही दिलं मला, पण आज जेव्हा या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे तेव्हा मन भरून येतं। खूप सारे आठवणी या शाळेने दिल्या आहेत। आज काहूर दाखवून येते, शिक्षकांचे ओरडणे, विषयातील एखादा मुद्दा समजत नसेल किंवा तर तोच मुद्दा नीट समजावून सांगणारे शिक्षक जेव्हा आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवतील तेव्हा सारी उणीव संपलेली असेल। आज इथून निरोप घेताना मागील आठवणी डोळ्यासमोर येतील। यानंतर पुढील शिक्षणासाठी येथून बाहेर जरी पडलो तरी ही आमची शाळा आणि आमच्या येथील आठवणी कधीच विसरणार नाही, हे मात्र नक्की। धन्यवाद। आठवणींची गती जणू क्षण हा दुःखाचा। आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊन पण सोबत राहतो त्या फक्त गोड शरारती आणि खोडकर आठवणी। घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे। शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी। काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले होते। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडकी बनवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले। सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले। ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे। या मंदिरात आम्ही सर्व धर्म, समभाव, राष्ट्रभक्ती, मोठ्यांचा आदर, सहकार्य इत्यादी गोष्टी शिकलो। या शाळेत आम्हाला खूप शिकवले आहे। या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे। उडत्या पाखरांना पत्तीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। उडत्या पाखरांना पत्तीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। थांबावा वाटला तरी थांबणार नाही, थांबावा वाटला तरी थांबणार नाही। निरोपाचा हळवक्षण बाहेर निघून गेला तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन। निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधीच अंत। बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून शाळेचे आशीर्वाद मनात काही नका ठेवू नका। निरोप दिला घेतल्याने नाती कधी संपत नाही, निरोप दिला घेतल्याने नाती कधी संपत नाही। निरोपच पुन्हा नव्याने भेटण्याची देतो पायी। अंधार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो, अंधार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो, सहवास संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत राहतो। जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला,
कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. प्राजक्तांच्या फुलांची भरलेली ओझर भोवती सहकार्यांचा वेढा, प्राजक्तांच्या फुलांची भरलेली ओझर भोवती सहकार्यांचा वेढा, हरवले जाता एक क्षण सुगंधाचे उरले फक्त आठवणीचा सडा. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासारखे लाभले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासारखे लाभले, सहवासाने आपले जीवन आमचे धन्य झाले. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा, ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा, व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा. गेलेला 9वीचा गुरुप्रसाद आणि मी सोबतच होतो. तो 1 वर्ष माझ्या मागे होता. बस आम्हाला फाट्यावर सोडवत असत. येता येता आम्ही शेतमालाची ऊस घ्यायचो, पाण्यासाठी ते बाऱ्यामध्ये दगड टाकायचो. आम्ही लय मजा केली. त्यानंतर त्याही शाळेचा मला कास लागायचा. त्यानंतर पप्पांनी मला मराठी शाळेत काढून घेतले. इयत्ता 1ली ते 4थी आमची 1ली ते 4थी मराठी शाळेत झाली. इयत्ता 1लीला मला काही खास आवड नव्हती अभ्यासाची. त्यामुळे लांडगे मॅडम आम्हाला क्लास टीचर होत्या. ते कायम आम्हाला बोलायच्या. त्यांनी अभ्यास दिला की आम्ही करतच नसतो. मग त्यांनी ते म्हणायचे का बरं करत नसत. आम्ही म्हणायचो मी म्हणायचो माझ्या देण्यात नाही राहत. आणि त्यानंतर त्यांनी एक योजना केली. त्यांनी एका डायरीवर आम्हाला अभ्यास शिकवून देत असत. त्याच्यामुळे मी तो अभ्यास केलाच नाही. पण मला अभ्यासाची 1ली ते 2री आवडच नव्हती. त्यांनी ते डायरी लिहून देत असत की 1 to 100 स्पेलिंग लिहा आणि त्या सांगायच्या की एवढा अभ्यास करून या, एवढं लिहून या. तर मला शाळेची आवड नव्हती ना अभ्यासाची आवड नव्हती. त्याच्यामुळं ते म्हणायच्या की एवढं लिहून आणा. आम्ही तेच लिहून आणायचो. ते त्यांनी सांगितलं ना 1 to 100 स्पेलिंग लिहा. आम्ही आमच्या वहीत लिहायचो 1 to 100 स्पेलिंग लिहा. आणि त्याला अतिशय राग यायचा. मग येता 3री ते 4थी मी अभ्यास करायला लागलो म्हणजे चांगला. आणि 4थीला आमचा पहिला सेंटअप झाला मराठी शाळेत. 5वीला मी या शाळेत आलो. आणि 5वीमध्ये आम्हाला क्लास टीचर होत्या हसे मॅडम. आज 10वीला जरी असलो तरी हसे मॅडमला आमच्या वर्गातला एक ना एक मुलाचा स्वभाव माहीत आहे. त्या ओळखून की कोण काय करू शकतो, कोण काय करू शकत नाही. आम्हाला हसे मॅडम सहित आवरे मॅडम, कडलक मॅडम, राक्षे सर, पाडेकर सर हे शिक्षक होते. 5वी ते 7वी. 6वी आमची शेवट वार्षिक परीक्षा झाली नाही कारण कोरोनामुळे आमची शेवटची परीक्षा झाली नाही. इयत्ता 7वी पूर्ण कोरोना काळात गेली. त्यानंतर इयत्ता 8वीला कन्या विद्यालयातून बऱ्याचशा शिक्षिका आपल्या या विद्यालयात रुजू झाल्या. त्यात आरोटे मॅडम, आमरे मॅडम, देशमुख मॅडम आणि नवले मॅडम या होत्या. त्यांनी आम्हाला 8वीला स्कॉलरशिप आणि NMMS साठी चांगले प्रोत्साहन दिले. त्यानंतर आम्हाला इयत्ता 8वीला वाळून सर आणि शेटे सर हेही शिक्षक होते. वाळून सर जरी त्यांचा स्वभाव रागीट असला तरी ते मनातून तितकेच प्रेमळ आहे. आणि आमचे भाग्य असे की आमच्याच गावाचे शिक्षक श्री शेटे सर आमच्याच गावातील विद्यालयात आम्हाला शिकवायला आहे. इयत्ता 9वीला आम्हाला आरोटे मॅडम यांनी चांगलं उपयोजित लेखन फक्त करून घेतलं. आणि याआधी आम्हाला आमरे मॅडम यांनी कधी शिकवलेलं नव्हतं. त्यामुळे 9वीला त्यांनी पहिल्यांदा आम्हाला शिकवलं. इयत्ता 10वीला त्यानंतर इयत्ता 10वीचं वर्ष सुरू झालं. सगळ्यांच्या मनात जास्त टक्के पाडायचं हे धोरण होतं. इयत्ता 10वीला आमची सहल, वनभोजन आणि सर्वच कार्यक्रम झाले. सांस्कृतिक कार्यक्रम. पळसकर सर आम्हाला 10वीला मुख्याध्यापक म्हणून लागले. आम्हाला आधी वाटायचं ते पळसकर सर खूप कडक आहे, त्यांना राग येतोय. पण आता कळालं की त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. इयत्ता 10वीला आमची सहल झाली. त्या सहलीत मजा करण्याऐवजी एक महत्वाचं सांगतो की शाळेत सहलीला आजारी पडणं तर साहजिकच सहली उलट्या होणं. त्यामुळे आमच्या स्टाफने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं किंवा पालकांची जाणीव करून दिली. इयत्ता 10वीला आम्हाला सेमी या विषयासाठी इयत्ता 10वीला नव्हे तर 5वी ते 10वी या वर्गांसाठी सेमीसाठी आम्हाला कोंडे सर आणि शेटे मॅडम या सायन्स आणि हेच भांडवल आहे. तो कुठून आला, काय आला, कसा आला, कोणत्या जातीतला आहे, शेतकरी आहे किंवा आणखी एखाद्या चांगल्या सुसंस्कृत
राजकारणाचा मुलगा आहे याला काहीच किंमत नाही. फक्त ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाची किंमत जगाच्या बाजारात केली जाते. आणि खरंच तर आम्हाला सुद्धा भीती वाटते. आजच्या मितीला अगदी नवीन नवीन सुटलेले इंजिनियर मुलं 50-50, 60-60 लाखाचे वार्षिक पॅकेज घेतात. हे आकडे इतके मोठे, ते फक्त ज्ञानाच्या जीवावरती. जीवन जगत असताना याच्या तुमच्या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटणार आहेत, वेगवेगळे गुरु भेटणार आहेत. त्या प्रत्येकाचा अनुभव जो आहे तो अनुभव तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कामाला येणार आहे. आपण म्हणतो आई ही माझी सगळ्यात पहिली गुरु आहे, ती खरं आहे. तुम्हाला चालायला, बोलायला, खायला सगळं आईकडनं शिकवलं जातं. गुरु हा तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. ज्याला सद्गुरू भेटला त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं. आणि कधीही गुरुची हेळसांड करायची नाही. किंवा आपला इतिहास सांगतो, आपली संस्कृती सांगते, अगदी रंक राव किंवा ज्या देवांपेक्षा सुद्धा गुरूंना खूप महत्व होतं. त्या गुरुची कधी अवहेलना करू नका. त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही ज्या ज्यावेळेस पुढे जाल त्यावेळेस तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती मिळणारे गुरु, मित्र यांची काय आठवण ठेवा. आणि थोडस वयाने तुमच्यापेक्षा मोठाच आहे, हे वडिकीचा सल्ला असा आहे, याच्या पुढच्या काळात असताना थोडस सामाजिक भान पण ठेवा. त्या निरोप समारंभाचे अध्यक्ष पळसकर सर, आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वळण सर, मालुसकर सर, इतर सर्व त्यांचे सहकारी, देशमुख मॅडम आणि इतर त्यांच्या सर्व सहशिक्षिका. आवाज थोडासा बिघडलाय, 2-4 दिवसापासून तब्येत बरी नाही आहे. आज मला 1986चा तो दिवस आठवतोय. तुमच्यासारखाच मी अगस्ती विद्यालयात निरोपासाठी म्हणून थांबलो होतो. पण तो आणि आजचा दिवस खूप वेगळा आहे. वेगळा याच्यासाठी आहे की त्या दिवशी कदाचित आमच्यापैकी, कदाचित माझी असेल, हाफ पॅन्ट होती, पांढरा शर्ट होता, कदाचित पॅन्टीला रफू मारलेला असेल. पण आज मला बघताना आणि एवढा आनंद होतोय की आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी 10वीच्या ब्लेझर घालून आणि एकदम अप टू डेट ड्रेसिंग करून आहेत. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. या गावामध्ये तुमच्यासारखाच असताना तुम्ही म्हणालात खेळलो, बागडलो. आम्हीही तिथं ह्या समोरच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायचो. माधवराव टिकण्यासारखे सिनियर्स त्यावेळेस होते. कबड्डी खेळायचो, काहीतरी तुमच्या सूरपारंब्या खेळायचो. पण तुमच्यासारखी सुविधा खरं नव्हती. आम्हाला 3-3 किलोमीटर अंतर अकोल्याला जावं लागायचं. नदी क्रॉस करून पुढे मग विद्यालयात. हालाकीची परिस्थिती होती. आज खूप वातावरण चांगलं आहे, परिस्थिती चांगली आहे. आणि काळानुरूप बदल घडलाच पाहिजे. त्यानुसार आपण हळूहळू हे बदलताना बघतो आहे. याच्यात खूप मोठा आनंद आहे. पहिल्यांदा मला सर्व काही सांगण्यापूर्वी आपल्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांची परंपरा जर बघितलं तर आपल्या विद्यालयाचा जो निकाल आहे तो खूप 10वीच्या विद्यार्थ्यांचा 100% निकाल मागच्या 2-3 वर्षापासून लागतोय. त्याच्या आधीही मी वळण सरांनी कदाचित सांगितलं असेल, मी वेळोवेळी आढावा घेत असतो. विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने असो किंवा इतर गोष्टी असो. आणि हे शिक्षकांनी आपले विद्यार्थी घडवतात. मला आठवते आम्ही त्यावेळी घडलो. माणूस असा अचानक घडत नसतो.
त्याला घडवणारे शिक्षक हवे असतात. आणि मला हे बघतो मी नेहमी, आणि विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स, विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड करण्यामध्ये खूप सारे परिश्रम घेतात. ही खूप गावच्या दृष्टीनं, शाळेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला आजचा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना 2-3 भागात विभागणी करायला पाहिजे. आत्ताच लेटेस्ट 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा कालावधी आहे परीक्षेचा. त्याच्यानंतर तुम्ही 10वीची परीक्षा पास होऊन पुढच्या शिक्षणासाठीची तुमची दिशा, आणि हे सर्व झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला तुमच्या शिक्षकांनी जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की गणित विषय शिकवला नाही, आयुष्याचं गणित कसं करायचं हे शिकवलंय. तर ते आयुष्याचं गणित कसं असावं ह्या संदर्भातला विषय. अशा 2-3 टप्प्यात जेव्हा आपण विचार करतो तर मला असं वाटतं की आत्ताचा जो नजीकचा कालावधी आहे तो परीक्षा कशा पद्धतीने अटेंड करायची, त्याच्यासाठी काय करायला हवं या संदर्भात जेव्हा आपण विचार करू तर त्यावेळेस एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला कुठल्याही क्षेत्रातलं यश आपल्याला संपादित करायचं जर असेल तर त्याच्यासाठी आत्मविश्वास लागतो. हे वैश्विक सत्य आहे की आत्मविश्वासाशिवाय, सेल्फ कॉन्फिडन्स शिवाय कुठली गोष्ट होत नाही. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी मालुसकर सरांनी सांगितले की त्याच्यासाठी म्हणून आपल्याला कष्ट करायची जिद्द असायला पाहिजे. सातत्यपूर्ण कष्ट करणे हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपण आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये केलं असावं, आपल्या शिक्षकांनी तसं गायडन्स केलं असावं याची मला खात्री आहे. मला ह्याच्यामध्ये कष्ट करणे याच्यामध्ये एक ऍडिशन मला सांगायची आहे, जी की अकॅडमिक करिअर मध्ये आपण कष्ट करतो, परंतु अकॅडमिक करिअर संपल्यानंतर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात. आणि ह्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कष्टाबरोबरचा एक शब्द येतो, स्मार्ट वर्क. त्याला मराठीतून काय म्हणू आपण? स्मार्ट वर्क करायला पाहिजे. मला सांगायचं म्हणजे असं की नुसतं कष्ट करून होत नाही, तर नियोजनबद्ध किंवा ते जे काम आहे, ते जे कष्ट आहे, ते कष्ट मला म्हणजे कसं की मला रिटर्न्स किती जास्त प्रमाणात देतील असं कष्ट करा. म्हणजे लेबर वर्क सगळेजण करतात, परंतु त्यात स्मार्ट वर्क जो करतो दॅट ही लीड्स. म्हणून आपल्याला अभ्यास करताना सुद्धा अशा पद्धतीने करायला पाहिजे, पेपर अटेम्प्ट करताना सुद्धा अशा पद्धतीने अटेम्प्ट करायला पाहिजे, सोप्यातून अवघडाकडे जायला पाहिजे. तुमचा अभ्यास करताना जो विषय तुम्हाला खूप चांगला आवडतो तो विषय पहिल्यांदा संपवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्याच्या मीडियम आवडणारा, त्याच्यानंतर न आवडणारा. दिवसभरात काम करताना सुद्धा, अभ्यास करताना सुद्धा तशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. पेपर जेव्हा तुम्ही द्याल तर तो पेपर देताना सुद्धा तुम्ही पहिला प्रश्न कोणता सोडायला घेता ह्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. आपण आयुष्यामध्ये किंवा वर्षभर तुम्ही खूप सारा अभ्यास केला असेल आणि हे सगळा अभ्यास तुम्हाला 3 तासात डिलिव्हर करायचा असतो. मग हा 3 तास मध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्मार्टली क्वेश्चन्स कोणते चूज करतायत, ते कसं लिहितायत, तुम्हाला मार्क किती, तो प्रश्न किती मार्काचा आहे. 5 मार्काचा आहे तर तुम्ही 10 वाक्यापेक्षा जास्त लिहायला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्या शिक्षकांनी सांगितलेल्या असतील, परंतु माझा अनुभव म्हणून मी सांगतो. आणि हा अनुभव मी अकॅडमिक करिअर प्लस पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याल, स्पर्धात्मक परीक्षा द्याल, त्यावेळी महत्वाचं आहे. आता माझं मत असं आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन हे आत्ताच्या येणाऱ्या परीक्षेला करायला पाहिजे. आणि आत्ता कालावधी जसा आहे की आपण बघा, मॅच जेव्हा खेळतो
तर तेव्हा आपल्याकडं शेवटच्या ओव्हर्समध्ये जो त्याचा रन रेट जास्त असतो तो संघ जिंकतो. किंवा रनिंगमध्ये सुद्धा जेव्हा आपण भाग घेतो आणि तो शेवटच्या टप्प्यात जो गती वाढवतो तो जिंकतो. आता हा शेवटचा टप्पा आहे. ह्या शेवटच्या झोप सुद्धा फार महत्वाची आहे. मिनिमम 6 ते 7 तास झोप घ्यायला हवी. टेन्शनमध्ये किंवा आपण नाही का आता परीक्षा आली आहे ह्याच्या ध्यासापोटी आपण आपलं वर्तणूक काहीतरी वेगळं होऊन जातं आणि नेमकी त्यावेळेस आपली फसगत होते. म्हणून जो रेग्युलर जो तुमचा दररोजचा जो कार्यक्रम असेल त्या हिशोबानंच करा. फक्त जो कालावधी आपला वाया जात होता त्याला मिटिगेट करा, त्याला कमी करा आणि तो अभ्यासात परिवर्तित करा. एक विनंती अशी राहील, आज जमाना मोबाईल अँड हे सगळ्या गोष्टींचा आहे, तर परीक्षेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मोबाईल टीव्ही ह्याच्यापासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. इथं दुर्दैवानं पालक नाही आहेत, पण पालकांना सुद्धा एक माझी विनंती असते नेहमीच की बाबा विद्यार्थ्यांकडून आहे ना आपण खूप साऱ्या अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यात कदाचित मी पण त्या कालावधीत असू शकेल आणि बरोबर विद्यार्थ्यांना खूप सारा बोजा देतो. विद्यार्थ्यांना आपले जुने काहीतरी अनुभव सांगतो. मी 10वीला होतो, 3-3 वाजेपर्यंत जागत होतो, तू अभ्यास करत नाही, हे करत नाही. तर हे पालकांनी टाळलं पाहिजे. त्यांना रेग्युलर रुटीनमध्ये जो त्यांचा अभ्यासाचा जो आहे कालावधी तो त्यांच्या हिशोबाने करून द्यायला पाहिजे. जास्त बर्डन देऊनही उपयोग नाही. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. माझ्या 10वीच्या 2 नंबरला भाऊसाहेब नवले हा माझा मित्र होता. त्याला मी जेव्हा अभ्यास करत होतो त्याला सांगायचो की तू MPSCचा अभ्यास कर. तो म्हणायचं नाही, आपल्याला कसं होतंय ते वशिला लागतो, हे होतंय. काही वशिला नसतो, काहीच नसतंय. स्मार्ट वर्क करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे सातत्यपूर्ण. आणि तुम्ही जर ते केलं तर 100% यश आपल्याला मिळतं. कोणत्याही याच्यामध्ये वशिला किंवा इथे भानगडी होतात असं काहीच होत नाही. ह्याचा स्वतः मला प्रत्यय आहे. आपली फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. आपण टार्गेट सेट करून घेतलं पाहिजे. आपल्याला जर इच्छा असेल की नाही मला कळसुबाई सर करायचंय तर आपली मनोबल असायला पाहिजे की मला हिमालय सर करायचंय. म्हणजे काही मार्जिन ठेवून आपण काम करायला पाहिजे. मला जर 95% मार्क्स मिळवायचे तर माझं टार्गेट शुड बी मोर दॅन दॅट. म्हणून काही अंशी मला तसं मार्जिन ठेवून काम करायला पाहिजे. आणि ह्या जगामध्ये मी तुम्हाला 100% सांगतो की तुमची इच्छाशक्ती असेल तर तसं घडतंय. थिंक पॉझिटिव्ह. आपण कधीच मनामध्ये नैराश्य निगेटिव्ह थॉट कधीच येऊ द्यायचे नाही. हे मी करणार आहे आणि हे होणार आहे ही जेव्हा आपली दुर्दम्य इच्छाशक्ती असते ना तर 100% घडतं. ह्या जगामध्ये काहीच अवघड नाही. ह्या माझ्या बालमित्रांमध्ये 1-2 जणांनी ठरवलं की मला IAS व्हायचे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ठरवलं की मला CEO व्हायचंय किंवा मला मोठी बिझनेसमॅन व्हायचंय. ते 101% सांगतो ते शक्य आहे. कोणत्याच अडचणी येत नाही, कुठल्याच नाही येत. जेव्हा आपण म्हणजे ती गोष्ट करायला हितकित करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी कारण सांगतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्त झालो तर त्यावेळेस माझं पोरग KG मध्ये होतो. मुलांनी आणि मी बरोबर अभ्यास केलाय. मुद्दा सांगायचा असा आहे की आपल्याला जेव्हा करायचं नसतं तर त्यावेळेस आपण काहीतरी वेगळी कारणं सांगत असतो. परंतु मी सांगतो की तुम्ही जर मनामध्ये आणलं की मला हे करायचं आहे ते 100% होतं. माझी इच्छा होती, माझ्या वडिलांची इच्छा होती ते ह्याने सुपर क्लास 1 ऑफिसर व्हायला पाहिजे. आणि ती इच्छा आणि वडिलांची इच्छा आणि माझं प्रयत्न ह्या दोघांच्या ह्याच्यातून 2007 साली मी डायरेक्ट असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून MPSC थ्रू नियुक्त झालो आणि मी ते स्वप्न पूर्ण केलं. तसंच तुमच्यासारखाच अगदी निरागस तुमच्यासारखीच परिस्थिती असणारा
इव्हन मगाशी मी तुम्हाला म्हणलो की तुम्ही आता सुटापुटात येते, त्यावेळेस माझ्या पॅन्टला कदाचित रुजू पण होता. चांगली परिस्थिती आहे, चांगलं वातावरण आहे, आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही 100% यशस्वी होऊ शकाल. आणि काहीच नाही या जगामध्ये अवघड, काहीच नाहीये. फक्त स्मार्ट पद्धतीनं काम करा. ते करत असताना नैतिक मूल्य राखून सचोटीनं काम करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य एन्जॉय करायला शिका. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यालयाच्या व्यवस्थापनाने निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सर्व व्यवस्थापनाचा आभारी आहे. सर्व सहकारी उपदेश करत असतात. विद्यार्थी म्हणतील आजही तुम्ही आम्हाला उपदेश करणार आहात का? तर उपदेश करणार नाही. तुमच्या पुढे एक समोर श्रीयुत बाळासाहेब कचरू पाटील शेटे यांचा आदर्श आम्ही तुम्हाला उभा केलेला आहे किंवा दाखवतो. आता बाळासाहेब बोलले, जीवनात आपल्या काहीच अशक्य नाही हे त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अगदी ढोकरी सारख्या गावामध्ये ही जन्मभूमी आहे त्यांची, कर्मभूमी आता संपूर्ण महाराष्ट्र आहे. आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असेल आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपणासाठी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हाला आठवण येईल आणि त्या गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि जाता जाता एवढं सांगेल की तुमची आता 1 मार्च पासून परीक्षा चालू आहे, थिअरी पेपर चालू आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रत्येक शिक्षकाने सांगितलेल्या आहेत. पेपर कसा लिहिणार, विज्ञानाचा पेपर कसा असावा ते तुम्हाला सांगितलेलं आहेच, किंवा कोणत्याही विषयाचा पेपर कसा लिहिणार हे प्रत्येक शिक्षकाने तुम्हाला सांगितलेलं आहे. डॉंकी वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा आणि त्याच्यासाठी आत्मविश्वास बाळगा. यश आपलंच आहे, आपल्याला मिळणारच आहे.